8 ऑगस्टला IIT दिल्लीत एका नव्या सुपर कम्प्युटरचं उद्घाटन झालं. त्याचं नाव आहे परमप्रज्ञा. पण या परम नावामागं एक फार रंजक गोष्ट दडलेली आहे आणि ती गोष्ट सुरू होते अमेरिकेनं भारताला दिलेल्या एका नकारापासून. काय आहे ती गोष्ट आणि हा नवा सुपर कम्प्युटर नेमकं काय करणार आहे? चला सगळं समजून घेऊया. तारीख होती 8 ऑगस्ट 2026 शनिवार. प्रसंग होता IIT दिल्लीचा 57वा पदवीदान समारंभ आणि प्रमुख पाहुणे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. याच कार्यक्रमात त्यांनी परमप्रज्ञा या AI आधारित सुपर कम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन केलं. ही सुविधा IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये म्हणजे हरियाणात उभारण्यात आली आहे. त्याच दिवशी 3036 विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. त्यात 587 PhD संशोधकही होते. आणि एक विशेष गोष्ट घडली. बॅचलर ऑफ डिझाईन एक्झिक्युटिव्ह MBA आणि कल्चर सोसायटी अँड थॉट या नव्या अभ्यासक्रमांची पहिलीच बॅच यावेळी बाहेर पडली. आता मूळ प्रश्न, सुपर कम्प्युटर म्हणजे नेमकं काय असतं? एक अगदी सोपं उदाहरण घेऊया. तुमचा लॅपटॉप म्हणजे एक हुशार माणूस आहे जो एका वेळी एकच काम करतो. सुपर कम्प्युटर म्हणजे हजारो अशी माणसं जी एकाच वेळी एकाच प्रश्नावर मिळून काम करतात. याचा उपयोग कुठे होतो? जिथे आकडेमोड इतकी प्रचंड असते की साध्या संगणकाला ती करायला वर्ष लागतील. उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज. पुढच्या 5 दिवसात पाऊस नेमका कुठे पडेल हे सांगायचं असेल तर वातावरणातले लाखो घटक एकाच वेळी मोजावे लागतात. किंवा औषधांचा शोध. एखाद्या आजारावर कोणतं रसायन काम करेल हे प्रयोगशाळेत तपासायला वर्ष लागतात. तेच काम संगणकावर काही दिवसात होऊ शकतं. 1980च्या दशकात भारताला हवामान संशोधनासाठी एक शक्तिशाली संगणक हवा होता. भारतानं अमेरिकेकडून क्रे नावाचा सुपर कम्प्युटर मागितला, पण अमेरिकेनं तो द्यायला नकार दिला, कारण त्याचा लष्करी वापर होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती. मग भारतानं काय केलं? सरकारनं CDSC नावाची संस्था उभारली आणि 1991 मध्ये भारतानं स्वतःचा पहिला सुपर कम्प्युटर तयार केला. त्याचं नाव होतं परम 8000. परम या नावाचा अर्थ आहे पॅरलल मशीन आणि संस्कृतमध्ये परम म्हणजे सर्वोच्च. तेव्हापासून परम मालिकेतले अनेक संगणक तयार झाले आणि आजचा परमप्रज्ञा हा त्याच परंपरेतला पुढचा टप्पा आहे. आता या मागचं मिशन समजून घेऊया. 2015 मध्ये सरकारनं नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन सुरू केलं. त्याला थोडक्यात NSM म्हणतात. याची तरतूद होती 4,500 कोटी रुपये. हे मिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग मिळून चालवतात आणि प्रत्यक्ष काम CDAC पुणे आणि बंगळुरूची IISc करतात. उद्दिष्ट काय होतं? देशभरात 70हून जास्त हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग सुविधा उभारायच्या आणि त्या सगळ्या एकाच जाळ्यात जोडायच्या. आणि सर्वात महत्त्वाचा हेतू असा होता, हे संगणक भारतातच तयार व्हावेत, ते आयात करावे लागू नयेत. आता एक गोष्ट स्पष्ट सांगते, कारण इथे बऱ्याच ठिकाणी गोंधळ होतो आहे. काही बातम्यांमध्ये परमप्रज्ञासोबत 10,372 कोटी हा आकडा दिला जातोय, पण तो आकडा या सुपर कम्प्युटरचा खर्च नाही. तो इंडिया AI मिशन या पूर्णपणे वेगळ्या योजनेचा आहे. ती योजना मार्च 2024 मध्ये जाहीर झाली आणि तिची तरतूद 5 वर्षांसाठी 10,372 कोटी रुपये आहे. आणि नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनची तरतूद वेगळी आहे, 4,500 कोटी. या दोन्ही योजना एकमेकांना पूरक आहेत, पण त्या एकच योजना नाहीत. स्पर्धा परीक्षेत हा फरक विचारला जाऊ शकतो. आणि आणखी एक गोष्ट, परमप्रज्ञाची नेमकी क्षमता किती आहे हे अजून अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. त्यामुळे हा भारतातला सर्वात वेगवान संगणक आहे असा दावा कुणी करत असेल तर तो तपासून घ्या. शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या सुविधेचा उपयोग काय? IIT दिल्लीच्या म्हणण्यानुसार यावर 3 प्रकारचं संशोधन वेगानं होईल. पहिलं AI आधारित औषध संशोधन. दुसरं हवामान मॉडेलिंग म्हणजे हवामान बदलाचे अधिक अचूक अंदाज. आणि तिसरं क्वांटम अल्गोरिथम म्हणजे पुढच्या पिढीच्या संगणकाचं गणित. पण याहून मोठा मुद्दा वेगळाच आहे. आज जगात AI ची शर्यत सुरू आहे.
आणि त्या शर्यतीत टिकायचं असेल तर स्वतःची संगणकीय ताकद असावी लागते. दुसऱ्याच्या सर्व्हरवर अवलंबून राहून मोठं संशोधन उभं राहत नाही. 1991 मध्ये भारताने नेमका हाच धडा शिकला होता आणि परमप्रज्ञा ही त्याच धड्याची पुढची पायरी आहे. तुम्हाला काय वाटतं, एआयच्या या शर्यतीत भारत नेमका कुठे उभा आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.